या गृहस्थीमध्ये इमारतीच्या वरच्या स्लॅबवर पीसीसीचे काम करण्यात आले होते. मात्र या कामानंतर पावसाळ्यात छतावर पाणी साचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. छतावर पाणी साचत असेल तर त्याचा स्लॅबच्या मजबूतीवर किंवा त्याखालील सिलिंगवर परिणाम झाला होता का? पीसीसीचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने करण्यात आले होते का? पाण्याचा निचरा व्यवस्थित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तरे आता महत्त्वाची ठरत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या काही दिवस आधी म्हणजेच सुमारे 15 दिवसापूर्वी शाळेच्या छताला रंगकाम करण्यात आले होते. त्यामुळे छत किंवा भिंतीला काही फुगवटा अथवा खराबी असल्यास ती रंगकामामुळे बाहेरून सहज लक्षात आली नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व बाबींची सत्यता तज्ज्ञ अभियंत्याच्या तांत्रिक तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे. एका बाजूला प्रशासनाकडून झोक्याच्या भारामुळे गिलाव कोसळल्याचे कारण सांगितले जात आहे. तेव्हा आपण काय करतो, एकदा जेव्हा सर्वे आपण कसा करतो की जे 40 वर्षांपेक्षा जुनी शाळा आहे त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून घेतो. हा शाळा 40 वर्षांपेक्षा जुनी नव्हती आणि याचा असा काही धोकादायक पण नव्हता, तरी पण असा इशू झाला. तर हे मान्य करून आम्ही काय करतो, जे 10 वर्षांपेक्षा जुनी शाळा आहे आता सगळे शाळांचा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट पुढचे 3-4 महिन्यामध्ये करून घेतो. जेणेकरून आमच्याकडे पण डेटा येईल, प्रॉपर डेटा, की कुठे कुठे कोणते कोणते शाळांमध्ये धोकादायक असू शकते आणि त्याप्रमाणे आम्ही बांधकाम नवीन प्लॅन करतो. मला तुम्ही फोन करा, मी त्यांच्या बघतो काय करायचं. काळजी करू नका, कुठलीही तुम्ही शिक्षेचा गंभीर मला करायचं तर मला राहून नाही. मला आपल्या ग्रामीणची लोक विद्यार्थी पेट लक्षात घेतो त्या गोष्टीच्या. त्यामुळे हे तुम्ही जर आता दुर्लक्षित करू नका, फोन उचली इश्यू मानत त्याचा आवाजच घ्या. ती लोक आपले स्वतः कामा घ्या. ते बरोबर आहे. आता पुढे जाऊन थोडासा ऍक्शन द्यायचं आहे ना प्रदर्शन. तुम्ही सांगा ना किती दिवस केले, काय केले. मागच्या 3 वर्षामध्ये अक्कलकोटच्या प्रत्येक शाळेला भेटले. आता जे 2-3 नाही, हे काहीतरी 25 वर्ष दुरुस्तीच्या पेक्षा बरोबर आहे. याच्यामध्ये जी दुरुस्तीचा विषय आहे, 6 महिना अगोदर जी दुरुस्ती झाली तो फ्लोरची झालेली आहे. सर काय म्हणतात बरोबर आहे. घडल्यानंतर पत्रकारांनी सगळं माहिती घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच फोन केला पाहिजे. असं बीडीओ साहेबांनी किंवा आरोग्य अधिकाऱ्यांनी करण्याऐवजी प्रशिक्षण अधिकाऱ्यांनाच करावं लागतो आम्ही. बरोबर. त्या संदर्भात आमच्या ज्येष्ठ पत्रकारांनी फोन केले होते. सांगा काय तरी फोनच उचलत नाही सर. अजूनही त्यांचा लोकांचा माणूस. हा बरोबर. तुम्हाला कोणते पण मी पण सांगतो, मी पण यांना इन्स्ट्रक्शन दिला की तुम्ही 1 दिवसामध्ये मला रिपोर्ट सादर करा, नेमकं काय झालंय. तो रिपोर्ट सादर करताना पण त्यांना थोडीशी वेळची गरज होती ना, तर ते रिपोर्ट पण तयार करत होते आणि तिथे मॉब पण आज पण मी गेला तिथे पण पूर्वी आपण दर वर्षाला साधारणतः उन्हाळ्यात सर्वे करतो. कुठल्या शाळेत कुठलं वर्ग खराब आहे, दुरुस्तीसाठी आहे किंवा म्हणजे ते वापरणे योग्य नाही, अशा प्रकारचे तालुका लेवलवर अहवाल जातो. तो अहवाल मी आणलोय, मी त्याच्यामध्ये तर त्यामध्ये त्या शाळेचं नाव होतं का नाही होता. मी तोच सांगत आहे तुम्हाला. आपल्याकडे एकूण जी आपली तालुक्याची जी आपली जिल्ह्याची एकूण शाळा आहे 2772, त्याच्यापैकी 11605 खोली आहे आपल्याकडे. आणि मी हे पण देतो तुम्हाला, मी हे कॉपी देतो याची है ना. त्याचे 11605 खोली आहे, त्याच्यापैकी 1421 एवढं आपण स्ट्रक्चरल ऑडिट केले होते आणि स्ट्रक्चरल ऑडिट नंतर 1248 हे आपली अशी आली होती खोली जे धोकादायक होती. त्याच्यामध्ये जे काल बबलाची शाळा आहे त्याचा नमूद नव्हता आणि जे 1248 आहे ते खोली धोकादायक मध्ये त्याचा नमूद नसल्यामुळे आज मी त्यांना तसा इन्स्ट्रक्शन दिलेला आहे. कारण तो शाळा म्हणजे प्रॉपर आहे. शाळामध्ये असा काही धोकादायक सारखा काही दिसला नाही.
फक्त जे हुक मध्ये त्याने दोरी टाकून ते दोरीवर चढले त्यानंतर ताण आला आणि म्हणून प्लास्टर खाली पडला. आणि जसं मी सांगितलंय, आता आम्ही काय केलं याच्यामध्ये, एक तर स्ट्रक्चरल ऑडिटचा आता इन्स्ट्रक्शन दिलेला आहे. ते धोकादायक नसल्यामुळे तरी पण असा इन्सिडेंट झाला, म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट 1 आठवड्यामध्ये होईल आणि त्याची रिपोर्ट माझ्याकडे येईल. त्यासाठी आपण जे आपला पॉलिटेक्निक करून घेतो. पॉलिटेक्निकला आपण मी असं सांगितलं आहे की तुम्ही थोडासा लवकर स्ट्रक्चर ऑडिट आम्हाला करू द्या. आणि हे जे धोकादायक खोलीच्या जे असतो त्याची प्रोसेस कशी असते की जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, जेव्हापर्यंत ते ठराव घेऊन आमच्याकडे पाठवत नाही की असं काही धोकादायक खोली आहे त्यांच्याकडे, तेव्हापर्यंत हे सर्वेमध्ये तो येत नाही. आणि आज पण मी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षला पण बोलवला होता, सगळे लोकांना बोलवला होता. त्यांनी पण सांगितलं की सर असा काही धोकादायक नव्हता, पण जे हुक मध्ये जे दोरी टाकून दोरीवर जे मुला चढला वरती त्याच्यामुळे ते ताण आला आणि त्याच्यामुळे प्लास्टर खाली पडलं. तसं झोका बांधले होते आणि झोकामध्ये पण 2-3 लोक बसले होते, ते पूर्णपणे ताण शाळेला तुम्ही भेट द्या, त्या शाळेची इमारतीची सगळे बाहेर निवडा. अशी काही शाळा आहे सर चांगल्या, तर आम्ही त्या ठिकाणी गेला आपण शिक्षण तिथे जे शिक्षक आहेत त्यांना भेटणार, तर ते शिक्षक आहेत ते बरे होतात. नाही ते बरोबर नाही. असं असे बोलतात सर, मी शाळा समितीचं मी त्यांना असं निरोप देतो की असा म्हणजे हे आपण एक नवीन ग्राउंड देऊ जिथे 4 शाळा एक ठिकाणीवर आहे ना, ते आपण एक नवीन ग्राउंड. सर आमची एक मागणी आहे सर, मी शाळा समितीचा सदस्य आहे, शाळा समिती आहे, त्या शाळेत जर कॅमेरा बसवते तर बाहेरची मुलं काय करतात सर, ते बनवणार आहे आणि बाहेरची जी तो गेट तोड कॅमेरा तोड असं करतात. त्या ठिकाणी कॅमेरा प्रत्येक शाळेला कॅमेरा बसवतात. आणि कसं आहे सर, शिक्षक उशीर कोण येतात, कोणी येत नाही. याच्यासाठी शिक्षण अधिकारी जे केंद्र कुटुंब असतात ते पण येत नाही सर. आणि जेव्हा कोणाकडे जवळ हे बरोबर नाही. आणि आपला आकांक्षित तालुका पण आहे, तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती असेल. त्या आकांक्षित तालुक्यामध्ये आमच्याकडे केंद्र सरकारकडून वेगळ्या निधी पण येतात. जसं तुम्ही सांगितले कॅमेरा बद्दल, व्हिडिओ साहेब तुम्ही तसा प्रपोजल एकदा तयार करा, आपण तसं लावून देऊ. सर्वांना खूप खूप नमस्कार. आज मी जी काल आपली घटना झाली बबलात आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेमध्ये जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी मी सगळ्या लोकांना इथे बोलावलं आहे. सर्वप्रथम तर हे जी आपली घटना झाली ते कशा झाली, काय झालं नेमका, किती विद्यार्थी किती शिक्षक त्याच्यामध्ये जखमी झाले त्याच्याबद्दल मी थोडा माहिती देतो. काल सुमारे 12 ते 1 दुपारी 12 ते 1 दरम्यान आमचे जे मुलं आहे बबलात शाळाचे, ते परत येऊन त्यांनी काय केला, जे आपला झोका असतो ना, झोका बांधला आणि झोकाची जे दोरी होती, तिथे जे सिलिंग आहे, सिलिंग मध्ये 2 हुक होते, छोटे छोटे हुक होते. त्यांनी ते हुक मध्ये दोरी टाकून एक झोका बांधला आणि झोकावर 2-3 विद्यार्थी बसले आणि एक विद्यार्थी झोका म्हणजे हे दोरीवर वरती चढत होतो. मग काय झालं, ते वरती चढताना ते दोरीवर थोडा ताण आला आणि ताण असल्यामुळे ते प्लास्टर जे आहे तिकडे ते प्लास्टर खाली पडलं. जे आता मी बातमी वाचला की स्लॅब कुठलेही खाली पडला नाहीये, फक्त 2 इंच प्लास्टर खाली पडला. आणि 2 इंच प्लास्टर खाली पडल्यामुळे जे तिथे जे आपले मुलं होते, तिथे जे खेळत होते त्यांच्यावर तो प्लास्टर पडला. आणि असे आपले एकूण 13 मुले होते आणि 2 शिक्षक त्याच्यावर हे प्लास्टर पडला. नंतर आम्ही सगळे लोकांना जे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल आहे तिथे आणले आणि तिथे 15 पैकी म्हणजे 13 मुले आणि 2 शिक्षक 15 पैकी 13 लोकांना परत पाठवलं गेला, कारण त्याच्या काही चोट नव्हती, काहीच नव्हता. त्यांनी प्रायमरी स्कॅन करून त्यांना परत पाठवला. 13 लोक लगेच डिस्चार्ज झाले. एक जे आपला मुला होता त्यांना वॉमिटिंग आली, त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रॉपर सिटी स्कॅन केले आणि सिटी स्कॅन केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की सगळा नॉर्मल आहे, त्यांचा पण डिस्चार्ज झालेला आहे. आणि एक मुलांच्या ज्या पायीवर थोडासा मार लागली आहे आणि तो मार प्रॉपर ड्रेसिंग करून एअरलाइन फ्रॅक्चर पण चेक केला, ते सगळं करून आज तो पण डिस्चार्ज होणार आहे. आता बबलात शाळेचा गिलावा झोक्यामुळेच कोसळला. सीईओ कुशल जैन यांच्या दाव्याने चर्चेला उधाण. सीईओ कुशल जैन यांच्या स्पष्टीकरणाने नवा वाद. ग्रामस्थांचा दावा 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगातून दुरुस्ती. वरच्या स्लॅबवर केवळ पीसीसीचे काम. अक्कलकोट. सोलापूर जिल्ह्यातील
अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथे जिल्हा परिषद शाळेतील सिलिंगचा गिलाव कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तर या घटनेचे नेमके कारण काय यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिलेले स्पष्टीकरण या घटनेपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरले आहे. अक्कलकोटच्या पंचायत समितीमध्ये बबलाद जिल्हा परिषद शाळेच्या विषयावर पत्रकार परिषद. इमारतीचा कोणताही भाग धोकादायक आढळल्यास विद्यार्थ्यांना त्या भागात प्रवेश देऊ नये. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. झोका बांधल्यामुळे गिलाव कोसळला हे प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे. मात्र शाळेची जुनी इमारत 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगातून झालेली दुरुस्ती, वरच्या स्लॅबवर करण्यात आलेले पीसीसीचे काम आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने या घटनेचे खरे कारण निष्पक्ष तांत्रिक तपासणीद्वारे समोर आणावे. दोष आढळल्यास संबंधित मक्तेदार आणि नियंत्रित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. बबलाद शाळेतील गिलाव नेमका धोक्यामुळे कोसळला की बांधकाम दुरुस्तीतील त्रुटीमुळे याचे उत्तर आता तांत्रिक चौकशीतूनच मिळणार आहे. कारण की आतापर्यंत तिथे शिक्षण विभागाचे खर्च ग्रामपंचायत 15 वित्त आयोगामध्ये दरवर्षी करावा लागतो, पण तिथलं शिक्षण विभागावर 1 रुपये सुद्धा खर्च केलेला नाही आणि जे केले ते निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. मला माहिती मी सरपंच असताना प्रत्येक शिक्षण विभागाचा वेगळा खर्च तिथे करावाच लागतो. याच्या अगोदर सरपंच तो बदला नव्हतो. त्यानंतर मी तुम्ही दुरुस्ती केली. नंतर आता ग्रामसेवक कोण होता त्याचा पण कोण आहे? तिथे ग्रामसेवक साहेब सोरेगाव होते, वाघमोडी मॅडम आहे, शिंदे साहेब आहे, स्वामी साहेब आहे. जवळजवळ 5 ते 6 ग्रामसेवक झाले तिथे. मी सरपंच असताना ते आतापर्यंत 6 ग्रामसेवकाचं हे झालंय. मग त्याच्यात कोण सापडतील, ग्रामसेवक असतील किंवा कोणी असेल. एकीकडे जिल्हा परिषद शाळा चालू असताना झोका बांधत होते, झोका बांधत शिक्षक लोक काय करू? ही सगळं चुकीचं आहे. नाही जे त्याला घटना जी घडली, झोका बांधत होते, शाळा चालू होती, विद्यार्थी झोका बांधत होते, त्या टायमाला शिक्षक काय करत होते? नाही, शिक्षक त्याच्या वर्गातच होते. झोका बांधलेच नाही ना. झोका बांधू कसं कधी बांधलेच नाही. झोका बांधलेच नाही. आम्ही तिथले अधिकारी म्हणतात की झोका अधिकारी जाऊन तिथं बघितलं नाही साहेब. आम्ही तिथला स्थानिक आहोत, आम्हाला माहिती तिथली परिस्थिती. अधिकारी काय कुठे एसी मध्ये राहतात आणि काय शिक्षकावर बी कारवाई झाली पाहिजे. हा, मुख्याध्यापक कोण असतील, शिक्षक तुम्ही असू दे साहेब, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्या मुख्याध्यापक कोण असतील त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. विद्यार्थी झोका बांधले, शाळेत बांधले, तर शिक्षक लोक आणि मुख्याध्यापक तिथं काय करतात? नाही साहेब, तिथे झोका बांधण्याचा विषय नाहीये, ते चुकीचं आहे साहेब. माझं त्याच्या मतावर विश्वास नाही. मग स्थानिक आता अधिकाऱ्याकडून असं बोललं की झोका बांधणे मानत होते हे करत म्हणून त्यांच्याकडे पुरावा काय पुरावा निश्चित त्यांच्यावर हे करावं पाहिजे. शाळा हा हे घटना घडलेला आहे. संबंधित कोणी असू दे त्यांना सोडायचं नाही, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. काय बबलामध्ये काय काय झालं? बबला बबलात गावची रहिवासी त्या ठिकाणी जे शाळा होती, जिल्हा परिषद शाळा, त्या शाळेमध्ये काय काय झालं? काल जी घटना झाली ते काल अतिशय निंदनीय बाब आहे. आणि विद्यार्थी परमान काळ आणि बबला विद्यार्थी तिथं शिकायला जातात, पण ती जे शाळा वरची स्लॅब पडलेला आहे त्याच्यात क्वालिटी गट शिक्षण अधिकारी आणि तिथले ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी बघितलेत का? ते न बघता ते आणि तिथले मुख्याध्यापक त्यावेळेस कोण होते त्यावेळेस ते न बघता तिथे शाळेमध्ये बसवले कसं? आणि हे ते जे झोका बांधले ते सगळं चुकीचं आहे. अधिकाऱ्याकडून तर आता सध्या की झोका बांधले, त्या झोका बांधल्यामुळे असं घटना घडली. नाही, ते सगळं चुकीचं आहे साहेब. संबंधित विद्यार्थ्याने तिथल्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधित अधिकारी कोण असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करायला पाहिजे. ही आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे. याची जबाबदारी कोण आहे? ह्याच्याजवळ स्थानिक अधिकारी, ग्रामसेवक म्हणा, गट शिक्षण अधिकारी म्हणा आणि दुसरे कोण त्याच्यात असतील ते सगळे ते स्थानिक जबाबदार असतील. एकीकडे विद्यार्थ्यांना जे जखम झालेले आहे आणि जे शिक्षकावर जे टाक्या पडलेल्या आहेत. गावचे माजी सरपंच धनराज चव्हाण आहेत. हे धनराज चव्हाण आपल्या समोर आहेत.
आणि आता थोडक्यात बबलाची जे कालची घटना घडलेली आहे त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झालेले आहे. याच्यामुळे अशी माहिती मिळाली की गावात जे जिल्हा परिषद शाळा आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक शाळा चालू असताना त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत होते आणि त्या ठिकाणी जे शाळेमध्ये झोका बांधले म्हणून असं अधिकारी म्हणतात आणि त्यामुळे अशी घटना घडलेली आहे. माझे सरपंच धनराज चव्हाण हे माझ्या समोर आलेले तर त्यांनी म्हणतात की तिथे काही झोका वगैरे बांधलं नाही काय नाही, तिथे जे उत्कृष्ट दर्जाचा जे वर्ग होता ती शाळा होती ते सर्व उत्कृष्ट दर्जाचं असल्यामुळे ते पावसामुळे काहीतरी असं त्यांचं म्हणणं आहे की उत्कृष्ट दर्जामुळेच ते डासून ते विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी जखमी झालेले आहेत. याची जबाबदार मुख्याध्यापक व ते शिक्षक राहील आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे त्यांची मागणी आहे. तर काय केलं पाहिजे तिथे मुख्याध्यापकावर कारवाई झाली. मुख्याध्यापक होते आणि याच्यातले काही अधिकारी असतात ग्रामसेवक म्हणा गट शिक्षण अधिकारी म्हणा दुसरे कोणी या सर्व कोणी काय याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे. कोणी असू दे ते गावचं कोणी आमचे घरचे नाही कोणी असू दे त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे. ते असं झालं तसं झालं याचं काय कारण काय मला एवढी आता त्या गावातले माजी सरपंच आहे नेमका काय घटना घडली कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांनी भेट दिली असता त्यांच्याकडे काय. नमस्कार, मी गणेश भालेराव. मी सध्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ हॉस्पिटल या परिसरामध्ये आहे. सध्या या ठिकाणी जी कालची घटना झालेली आहे सकाळी 11 वाजता जी घडलेली आहे जे 2 विद्यार्थी जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी जे 2 विद्यार्थी आहेत एक पहिलीला आणि एक 8वीला आहे. हा विद्यार्थी आता आपण या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी बोललेलं आहे ते काही बोलत नाहीत. त्याला ते पूर्ण जखमी झालेले हाताला वर लागलेले आहे आणि जे जिल्हा परिषद शाळा आहे ते एकदम उत्कृष्ट दर्जाची शाळा असून ती शाळा कुठेतरी पाडून दुसरी शाळा निर्मित करण्यात यावी आमची मागणी. जो वरचा जो इमारतीचा भाग असतो शाळेच्या इमारतीचा भाग असतो ते इमारतीचा भाग कसा असतो की जुना जी शाळा असती ते ग्रामपंचायती मार्फत जे काम असतात ते कुठल्या तर 14 एकटी म्हणा हे म्हणा या कामामधून काम करून घेतात. परंतु काम मात्र कुठलेही असे चांगला काम बनवला जातो प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा काम केला जातो. याच्यामुळे अशी घटना घडतात की आमची काय म्हणणं आहे की कुठल्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये जी जुनी इमारत आहे कुठलीही जुनी इमारत त्याची पहिल्या चांगल्याचा दुरुस्ती केली पाहिजे. मुलं काय शाळा दुरुस्ती शाळा पडू लागलेली आहे कुठे तर अर्ज केला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे चांगली दुरुस्ती करून घेतला पाहिजे. हा शिक्षकांचं काम आहे मुख्याध्यापकाचं काम आहे. हा मुख्याध्यापकांनी लक्ष देऊन असे जिथे जिथे शाळा आहे ते दुरुस्ती झाली पाहिजे ही आमची मागणी. हा जो बबलांमध्ये जी घटना घडलेली आहे ते जे सलाब जे होता ते सलाब जुना होता आणि ते जुना सलाब असल्यामुळे ते जो वरचा भाग जो होतो प्लास्टरचा ते खडीवर जे आहे तर ते एकदम पावसाच्या पाण्यामुळे असे काही तर घटना घडली की पाणी जाऊन ते कुठेतरी हे झाल्यामुळे ते वरचा जे सलाब भाग असतो म्हणजे ते सिमेंट कॉन्क्रीटचा जे काम केलेला असतो उत्तुरदाचा ते कुठेतरी डासून अशा जे सिमेंटचे जे चिप्स असतात ते कुठेतरी डासून अशा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडलेले. त्याचे काही संबंध नाही. शिक्षक ಖಾಲಿ ಇವತ್ತು ಬಡವರಿ ಕಾನಿವಾಡ 13 ಮಂದಿ ಬಡವರು ಶಿಕ್ಷಕ ಮಂದಿಗೆ ಇಬ್ರು ಮಂದಿ ಬಡವರು 8ವಿ ಪ್ರಜ್ವಲ್ ಹನುಮಂತ ಬೋಳಿ. शाळेच्या छताचा काही भाग कोसळून 2 शिक्षकांसह 13 विद्यार्थी जखमी. बबलाद येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळेतील घटना. अक्कलकोट जिल्हा परिषद कन्नड शाळा बबलाद या शाळेच्या छताचा काही भाग कोसळून 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले. शिक्षक रमेश शिवमूर्ती, भीमण्णा गवळी, विद्यार्थी अथर्व मड्डी, श्रीमंत मनुरे, प्रज्वल न्हावी, लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरण बसप्पा खानापुरे, प्रशांत चांभार, दर्शन चव्हाण, प्रज्वल बोलदे, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल आजगोंड, मानसी खानापुरे, सिद्धार्थ कलशेट्टी अशी जखमी शिक्षक व विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की मौजे बबलाद येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. 6 महिन्यांपूर्वी तात्पुरती डागडुजी
करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली होती. नंतर सर्व विद्यार्थी शाळेत आले. शाळेतील वरांड्यात थांबून 15 ऑगस्टच्या ध्वजवंदन कार्यक्रमाची तयारी करत होते. यावेळी अचानक जीर्ण झालेली इमारतीचा छताचा काही भाग वरांड्यात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर कोसळला आणि त्यात 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बबलाद गावातील ग्रामस्थ शाळेकडे धावले. ही कन्नड शाळा जुनी असून इमारत जीर्ण झालेली आहे. या शाळेत 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यातील 7 विद्यार्थी आणि एका शिक्षकाला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थी आणि एका शिक्षकावर मैंदर्गी आणि दुधणी आरोग्य केंद्रातील डॉक्टर मंजुनाथ पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले. या घटनेचे वृत्त कळताच उपसभापती सागर कल्याण शेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कविताके, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मैत्रे, पंचायत समिती सदस्य संगीता बिराजदार, पंचायत समिती सदस्य भीमण्णा बिराजदार, सरपंच राजकुमार लकाप शेट्टी, महांतेश दर्शनाळ, रमेश रोडगे, बसवराज पाटील, चंद्रकांत देगाव, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवानंद बिराजदार आणि इरण्णा दाभाडे त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. बबलाद ग्रामस्थांनी जीर्ण झालेली कन्नड शाळेची इमारत पूर्णपणे नवीन तयार करून मिळावी अशी मागणी केली. केवळ सुदैवाने विद्यार्थी बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या संदर्भात ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.